नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा परत आपण एक मागच्या सेशन जे घेतलं होतं MPSC मेन्स आन्सर रायटिंग, ह्या सेशनचं कंटिन्युएट सेशन राहणार आहे. बट प्रॉब्लेम हा आहे की मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बरंच सांगितलं की उत्तर लेखन हे कसं आहे, म्हणजे काय आहे उत्तर लेखन, त्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, की बाबा पॉईंट्समध्ये लिहू की मी पॅराग्राफ्समध्ये लिहू. सर मला पॅराग्राफ्समध्ये सोपं जातं, मी युनिव्हर्सिटीमध्ये पॅराग्राफ्समध्ये लिहिलं आहे. मग त्यानंतर आपण अजून एक प्रश्न बघितला की प्रश्नाचे उत्तर दिले की कोण तुमचं पेपर चेक करणार आहे, त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात. ठीक आहे, कोण तुमचा पेपर चेक करणार आहे. मग त्यानंतर आपण हेही बघितलं की बाबा त्याची मेंटॅलिटी काय असणार आहे, की तो कशा विचारात राहणार आहे, तो किती पेपर्स चेक करणार आहे. ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. मग त्यानंतर काय झालं, मी बघितलं इंटरनेटवरती, यूट्यूबवरती, की बाबा ठीक आहे आपण तर हे शिकवतोय यांना, बट काय सुरू काय आहे मार्केटमध्ये तुमच्यासोबत, आणि तुमच्यासोबत सुरू आहे ती आहे चेष्टा. चेष्टा कशी, तर ते तुम्हाला करताय प्रश्न देणार आणि फ्री आन्सर रायटिंग प्रोग्राम वगैरे. त्यांनी काहीतरी बघितलं तिथे UPSCचं दिल्लीला काय चालतं आणि तसे प्रोग्राम्स इथे काढले. एक मुलगा जो आयुष्यभर ऑब्जेक्टिव्हची तयारी करत आलेला आहे, तो डायरेक्टली सब्जेक्टिव्हची तुम्ही असे प्रोग्राम सुरू केल्यावरती तो त्याच्यावर एक प्रेशर येऊन तो पळून जाईल की तो ते प्रॅक्टिस करेल त्याची, तो त्याच्यासाठी हिंमत करेल. हिंमत करणारे 50 ते 10% आणि MPSCचे जे धुरंधर लोक आहेत, धुरंधर स्टुडंट्स आहेत, ते इकडे आलेत परत कंबाईनमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये. हे ह्या लोकांमुळे आलेत. तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, मी खरंच सांगतो, पळून जाऊ नका, माझं ऐका. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला लिहिता येणार नाही, पण तुम्ही आयुष्यभर नोट्स काढत आलात. एक विषय जर तुम्हाला शिकवला गेला तर तुम्ही त्याच्या एवढ्या मोठ्या मोठ्या नोट्स काढता, तर लिहिता तर तुम्हाला येतं. आणि मग तुम्हाला हे लोक टाकतात डायरेक्ट प्रश्न आणि उत्तरं, तुम्ही लिहा, प्रश्न देतोय आम्ही आणि उत्तर कसं लिहायचं हे सांगताय. तर सगळा प्रॉब्लेम इथे सुरू होतो, क्लासेसपासून. का? आणि क्लासेसमध्ये पण सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कुठून सुरू होतो, की अर्धवट माहिती असणारे क्लासेस, अर्धवट माहिती असणारे टीचर्स. आणि मी एक खूप प्रचलित क्लास बघितला आत्ता ॲक्च्युली, जो आन्सर रायटिंग शिकवणारे त्याचे हेडच आहेत, आणि त्या हेडनी एवढ्या चुकीच्या प्रकारे सुरू केलं. आणि आन्सर रायटिंगचं त्यांनी काहीतरी, आय थिंक काहीतरी वगैरे वगैरे सांगतायत लोकस काहीतरी, असं काही नसतं. ठीक आहे, एक एक प्रॉपर एक क्वेश्चन असतो, काही काही खूप रॉकेट सायन्स नाही आहे ते, त्याला जेवढं अवघड करून तुम्ही तेवढं कॉम्प्लेक्स करून शिकवताय तेवढं तसं काहीच नाही आहे याच्यात. ठीक आहे, एक प्रॉपर क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा, हा प्रश्न आहे. ठीक आहे, माझ्या मराठीला तुम्ही थोडं हे द्या, म्हणजे माझ्या मराठीमध्ये काही चुकलं तर. ओके, हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारू शकता कुठलीही गोष्ट काय आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही प्रश्नांचे काही प्रकार असतात. फॉर एक्झाम्पल, काय आहे पेक्षा ना काही क्वेश्चन्स असतात जे स्टेटमेंट बेस असतात, काही क्वेश्चन्स असतात जे सेंटेन्स असतात, काही क्वेश्चन्स असतात ते डायरेक्ट असतात. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं राहील, कृषी क्षेत्रातील अडचणी काय आहे आणि त्याचे उपाय सांगा. हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. ह्याच्यात सरळ विचारलंय तुम्हाला, कृषी क्षेत्रातील अडचणी, इथे दिसून येत आहे. उत्तर कशावर लिहायचं आहे? कृषी क्षेत्रातील अडचणी आणि उपाय, हे याचे हे दोन प्रश्न आहेत. ठीक आहे, ॲक्च्युली तुम्हाला कळायला पाहिजे, कुठल्याही प्रश्नात एक प्रश्न असू शकतो, 2 प्रश्न असू शकतात, 3 प्रश्न असू शकतात, 4 प्रश्न, 5 प्रश्न. एका प्रश्नामध्ये एवढे प्रश्न असू शकतात. हे आधी तुमच्या डोक्यात टाका. ठीक आहे, कुठलीही गोष्ट शिकवताना तुम्हाला त्यांना एकदम बेसिकपासून शिकवावी लागेल. राईट, आता तुम्हाला माहितीच नाही आहे सर मी काय करतोय, तुम्हाला प्रश्नच माहिती नाही आहे, तर उत्तर कसं करणार. ठीक आहे, तर हे लक्षात द्या, कुठल्याही नॉर्मल प्रश्नामध्ये एक प्रश्न असू शकतो, 2 प्रश्न असू शकतात, 3 प्रश्न असू शकतात. फॉर एक्झाम्पल, मी जर विचारलं तुमचं नाव काय, हा एकच प्रश्न आहे. राईट, तुम्ही कुठे राहतात, 2 प्रश्न झाले, ह्याला म्हणतात प्रश्न. बट मी याला क्वेश्चन नंबर 1 टाकलं, पण मात्र एकच क्वेश्चन आहे एक्झामिनरसाठी, बट याच्यामध्ये दिलेले जे प्रश्न आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत 1
आणि 2 आहेत. ठीक आहे, समजून घ्या. हे समजायला थोडा वेळ लागेल. याला म्हणतात प्रश्नाची फोड. ठीक आहे. यूट्यूबवरती मी जवळजवळ 100 बघितले बरं का. मला वाटलं की मला एखादा टीचर मिळेल ज्याला ॲक्च्युअल आन्सर रायटिंग माहिती आहे आणि मी त्याच्यासोबत कोलॅबरेट करून स्टुडंटचा काहीतरी आपण फायदा करू शकू. बट आय एम व्हेरी सॉरी. ठीक आहे, हे बघा, ह्या प्रश्न असतो, प्रश्नामध्ये मल्टिपल क्वेश्चन्स असतात. ओके, आता बघा हा प्रश्न, कृषी क्षेत्रातील अडचणी काय आहे आणि त्याचे उपाय सांगा. त्या अडचणी सोडवण्यासाठी उपाय सांगा. बघा, एक प्रश्न आणि 2 प्रश्न मिळाले. याला आपण काय म्हणूया, एका प्रश्नामधील प्रश्न म्हणजे आपण काय म्हणू ना, पार्ट्स. याला आपण म्हणूया पार्ट्स. ठीक आहे. पार्ट किती आहे मग याच्यामध्ये? 2 पार्ट्स आहेत सर. सापडायचे कसे? तर सापडणं आपण करून घेऊया, ते त्याचं टेन्शन नका घेऊ. बट हे डायरेक्ट प्रश्न आहे, याच्यात तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे सापडतात 2 पार्ट्स. ठीक आहे. बरं, आता दुसरे प्रश्न असतात स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. ज्यांचे फक्त त्यांनी तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असते. कृषी क्षेत्र हे खूप अडचणीत आहे आणि याला आता देवच तारू शकतो. हे आहे स्टेटमेंट. ह्या माणसाने एक स्टेटमेंट करून टाकलं, त्याला असं केलं. हे एक स्टेटमेंट आहे. एक म्हणजे तुमच्यासाठी गरजेचं नाही आहे तरी सांगतो, स्टेटमेंट आणि सेंटेन्स ह्या दोघांमध्ये खूप एक थिन लाईन ऑफ डिफरन्स आहे. जरी सारखा वाटेल, जरी कळाला नाही कळाला तरी चालतं, काही त्यातून तुम्हाला आन्सर रायटिंगवर तुमचा काही फरक पडणार नाही. बट मी काय सांगतोय तर हे लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट आहे. ओके, सेंटेन्स काय राहणार आहे? कृषी क्षेत्र हे भारताचा कणा कसं लिहितात बघून घ्या एकदा, हे चुकू पण शकतं माझं. कणा आहे. कृषी क्षेत्र हे भारताचा कणा आहे आणि याचे पतन म्हणजे मानव सृष्टीचा विनाश. ठीक आहे. हे तुम्हाला मी 3 प्रकारचे हे क्वेश्चनचे प्रकार सांगितलेत. हा आहे डायरेक्ट क्वेश्चन, हा आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आणि हा आहे सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन. ओके, आता बघा या तिन्ही क्वेश्चन्समध्ये आता मी तुम्हाला सुरुवातीला जी गोष्ट सांगितली की एका प्रश्नामध्ये सर 2 प्रकार असतात. एका प्रश्नामध्ये मल्टिपल क्वेश्चन्स असू शकतात, एकापेक्षा जास्त प्रश्न असू शकतात. याच्यामध्ये 2 प्रश्न तर मिळाले हो सर मला, याच्यामध्ये 2 प्रश्न नाही मिळते. हो सर, मला याच्यात तर बिलकुलच मिळत नाही आहे. हा मेजर प्रॉब्लेम आहे तुमचा. हा मेजर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला आन्सर रायटिंग, उत्तर लेखन सोडा, अगोदर प्रश्न तर कळायला पाहिजे. आणि तुम्ही काय शिकवतायत पोरांना की हे इंट्रोडक्शन, हे बॉडी, हे कन्क्लुजन. दॅट्स नॉट द वे, दॅट्स नॉट द राईट वे. ओके, दॅट इज देअर, म्हणजे ते शिकायला पाहिजे तुम्ही, बट तुम्हाला अगोदर हे माहिती पाहिजे, ह्या गोष्टी माहिती पाहिजे काही. ठीक आहे. आता बघा, हे 3 प्रकारचे क्वेश्चन्स बघितले आपण. 3 प्रकारचे क्वेश्चन्स बघितले. काही नाही आहे, स्टेटमेंट्स आणि सेंटेन्स याला तुम्ही एकच म्हणू शकतात. हे मेजर कुठे कामाला येतं, हे मेजर मी तुम्हाला शिकवणार ते आहे एस्सेमध्ये. ठीक आहे, निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये स्टेटमेंट आणि सेंटेन्स ओळखायला जर चुकलात तर अख्खा निबंध चुकून जातो. ठीक आहे, चुकून जातो इन द सेन्स ज्याला माहिती आहे. ऑब्व्हियसली जो इव्हॅल्युएट करतो त्याला तर डेफिनेटली माहिती आहे याच्यामधला डिफरन्स. ठीक आहे, तर अख्खा याचा एसे बदलून जातो. तर इथे जास्त डिफरन्स नाही आहे, बट तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतो क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटमध्ये.
आता मी सांगितलं तुम्हाला कृषी क्षेत्रातील अडचणी सांगा आणि याच्यात 2 प्रश्न आहे सर. सर याच्यामध्ये तर मला 2 मिळत नाही, याच्यामध्ये मला 3 मिळत नाही, याच्यामध्ये 4 मिळत नाही. तर बघा, कृषी क्षेत्र हे खूप अडचणीत आहे. प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1. लोकस फोकसच्या नादी लागू नका, ठीक आहे, तसं काही नसतं. हा प्रश्न क्रमांक 1 आहे आणि याला आता देवच तारू शकतो. तर हे तारणे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय उपाय आहे? आता हा प्रश्न क्रमांक 1 म्हणतो याचे कारणे सांगा, रिझन्स सांगा की हा का अडचणीत आहे. प्रश्न क्रमांक 2 म्हणतो आता उपाय सांगा. ठीक आहे, ह्याच्यामध्येही 2 आहे. इथे तुम्हाला आणि म्हणून स्टेटमेंटला तोडलेला आहे, आणि म्हणून प्रश्नाला तोडलेला आहे. इथे पण आणि म्हणून तोडलेला आहे, पण इथे आणि म्हणून तोडलेला नाही. हाच फरक आहे स्टेटमेंट बेस्ड आणि सेंटेन्स बेस्डमध्ये. ठीक आहे, एक सेंटेन्स बोलून टाकलंय मी. नाही कळाला काय हरकत नाही, नंतर करूया आपण, आता वेळ नाही आहे सध्या त्यासाठी. फक्त तुम्हाला हे सांगतोय. आता बघा, कृषी क्षेत्र हे भारताचा कणा आहे. भारताचा कणा आहे. तर हा पहिला प्रश्न काय म्हणतोय माहिती का? का कणा आहे हा प्रश्न क्रमांक 1. दुसरा बघा, याचे पतन म्हणजे मानव सृष्टीचा विनाश. म्हणजे जर हे गेलं तर याचा परिणाम काय होईल? हा टाईप हा आणि हा प्रश्न सेम आहे. जरी हा आणि हा प्रश्न सेम वाटतो तरी त्या प्रश्नाची जी डिमांड आहे, तो प्रश्न जे उत्तर मागतोय तुमच्याकडनं, ते उत्तर ह्या 2 प्रश्नांचं वेगळं वेगळं आहे. आय होप तुम्हाला हे कळतंय. कळालं नसेल तर मला सांगा. आपण या तर एक मीटिंग करूया, या तुम्ही एक क्लास घेऊया, या तर लाईव्ह घेऊया, काहीही घेऊ, पण प्रश्न कळणं खूप महत्त्वाचं आहे. याला म्हणतात पार्ट्स ऑफ द क्वेश्चन, फाइंडिंग द पार्ट्स ऑफ द क्वेश्चन. आता महत्त्वाचं म्हणजे सर किती पार्ट्स आहे, किती पार्ट्स शोधू, है ना, मी कसे काढू याच्यातून पार्ट्स, राईट? तुम्ही जर म्हणताय की सर याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, अरे बाबा ते 2 मी काढू कसे? एखाद्याला 3 दिसतात, दिसू शकतात, ऑब्व्हियसली ते कसे दिसू शकतात तेही शिकवतो मी, फक्त घाबरू नका. सर ह्या प्रश्नामध्ये किती पार्ट्स आहेत, मी किती शोधायला पाहिजे, किती लिहायला पाहिजे, हे डिपेंड करतं तुमच्या क्वेश्चनच्या मार्क्सवरती. फॉर इन्स्टन्स 10 मार्काचा प्रश्न आहे आणि 15 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे, डोळे बंद करून 10 मार्काच्या प्रश्नामध्ये 2च पार्ट्स आहे असं म्हणायचं आणि याच्यावर विश्वास ठेवायचा. हे 2च पार्ट्स असतात. 10 मार्काच्या प्रश्नांमध्ये 2च पार्ट्स असतात, 2च्या वरती पार्ट्स नसतात. पार्ट्स म्हणजे काय? पार्ट्स म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन. म्हणजे काय? मी याचं उत्तर कसं सुरू करणार? 1 मिनिट काढून टाकतो, आधी पार्ट्स सांगून देतो तुम्हाला. भाग किती आहे प्रश्नाचे? भाग म्हणजे काय? किती प्रश्न आहे याच्यात, किती भाग आहे. ओके, या भागाचा अर्थ काय आहे? तुम्हाला जे उत्तर लिहायचंय ते तुम्ही किती भागात लिहिणार. म्हणजे कृषी क्षेत्रातील अडचणी मग तुम्ही लिहिणार 1 नंबर, 2, 3, 4, 5. हा भाग 1. वरील अडचणींसाठी अडचणी सोडवण्यासाठी उपाय. मग लिहिणार 1, 2, 3, 4 आणि 5. हे पॉइंट्स लिहिणार तुम्ही इथे.
हा आहे भाग 1, हा आहे भाग 2. याला म्हणतात हेडिंग. याला म्हणतात हेडिंग. कळालं? याला म्हणतात हेडिंग ऑफ द क्वेश्चन. बरंच काय आहे ॲक्च्युली, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हेडिंग असतं ना, तशीच एक सब हेडिंग पण असते. फॉर एक्झाम्पल, कृषी क्षेत्रातील अडचणी, तर तुम्ही अडचण पहिली लिहिणारे बी बियाणे, तर तुम्ही इथे लिहायला पाहिजे बियाणे. मग ह्या बियाण्याला तुम्ही काय कराल, याला अंडरलाईन कराल, असे 2 थेंब देणार आणि पुढे लिहिणार की निकृष्ट दर्जा, किंवा रिसर्च नाही होते, डेव्हलपमेंट नाही होते. ओके, हे याला म्हणतात हेडिंग, याला म्हणतात सब हेडिंग. याला म्हणतात हेडिंग म्हणजे याच्यामध्ये 2 हेडिंग्स आहेत, म्हणजे 2 पार्ट्स आहेत. सब हेडिंग्स याच्यात मल्टिपल असू शकतात, याच्यात 5 ह्या सब हेडिंग्स आहेत. कळालं? प्रश्न कसा फोडायचा, प्रश्नाचे कसे भाग बनवायचे, त्या भागामध्येही कसे सब हेडिंग्स बनवायचे, हे सर हे कशाला पाहिजे, का पाहिजेत, याचं एक सिंपलचं लॉजिक आहे. सिंपलचं लॉजिक बघा. तुम्ही प्रश्न वाचला, एक्झामिनरने प्रश्न वाचला, एक्झामिनरला प्रश्न पाठ आहे, एक्झामिनरला माहिती आहे की पर्याय त्यांनी विचारलेत काय 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 अडचणी आहेत आणि विचारले काय काय सोल्युशन्स, एक्झामिनरला हेच डोक्यात. पण विद्यार्थ्यांनी तेच लिहिलंय का, त्याच्यासाठी त्यांनी जर फक्त हेडिंग वाचल्या 2, तर त्याला कळालं की विद्यार्थ्यांनी ह्या 2 प्रश्नांची उत्तरे, जो प्रश्न वरती दिलाय तुम्ही त्याची 2 उत्तरे यांनी लिहिलेली आहे. पाहता क्षणी कळालं, त्यांनी वाचत नाही बसला तो. त्यांनी मग नंतर सेकंड काम काय करेल, तो सब हेडिंग वाचेल तुमच्या. अरे बी बियाणांबद्दल लिहिलंय बरं यांनी, अरे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल लिहिलंय, अरे ह्या तुमच्या APMC मार्केट कमिटीज असतात त्याच्याबद्दल लिहिलंय, मंड्या असतात, मंडई असतात त्याच्याबद्दल लिहिलंय, अरे यांनी तर जे अडत असतात त्याच्याबद्दल पण लिहिलंय. म्हणजे इथे तुम्हाला ह्या सब हेडिंग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, अडत, भाव, ह्या सब हेडिंग्स आहेत तुमच्या. आणि मग ह्या सब हेडिंग्सच्या पुढे तुम्ही ह्या सब हेडिंग्सला एक्सप्लेन केलंय की अडतांमुळे भाव वाढ होते. कळालं? सब हेडिंग एक्सप्लेन, सब हेडिंग एक्सप्लेन. आता कोणताही रीडर जो असेल, जो वाचणारा असेल, तुमचं इव्हॅल्युएट करतोय, त्याच्यासाठी काम सोपं करायचं. अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला मेजर आपलं फंक्शन काय, की वाचणारा जो बोर झालेला आहे, 60 वर्षाचा आहे, वय झालेला आहे, आपल्या मुलांपासून दूर राहतोय, नातवंडांपासून दूर राहतोय, त्याच्यासाठी गोष्टी सोप्या कशा करायच्या, रादर दॅन मेकिंग थिंग्स डिफिकल्ट फॉर हिम. अवघड करण्यापेक्षा त्यासाठी सोप्या कशा करायच्या, त्यासाठी सोप्या क्वेश्चन्सला तुम्ही तोडा. मला समजलं आहे हे त्याला बघता क्षणी कळायला पाहिजे, की प्रश्न ह्या विद्यार्थ्याला समजला आहे हे त्याला बघता क्षणी कळायला पाहिजे, की 2 प्रॉपर हेडिंग दिलेले आहे, 2 पार्ट्स आहेत. ओके, नेक्स्ट. हे भाग, हेडिंग, सब हेडिंग, आय होप कळालं. तिसरं मी सांगणार होतो तुम्हाला, हेडिंग बघितलं, सब हेडिंग बघितलं, भाग बघितलं, किती भाग? सर मी किती भाग पाडू? बघा, 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे, चुपचाप 2 भाग पाडा, काहीच विचारू नका का, कसं, काय. कारण की मी ह्याचं आन्सर जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अरे ते तसं नसतं. तरी सांगून देतो, ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवा. UPSCने सन वर्ष 2016 ह्या साली UPSCने एक मुख्य परीक्षा काढली. दरवर्षीप्रमाणे ह्या मुख्य परीक्षेमध्ये काहीतरी वेगळं होतं आणि तेही एकाच प्रश्नामध्ये, बाकी सगळे प्रश्न नॉर्मल होते. 10 मार्काच्या प्रश्नाला त्यांनी 5+5 असं दिलं होतं. मग डाऊन द लाईन पुढे गेल्यावर ना एथिक्समध्ये ते असंच द्यायला लागले, 5+5 काही प्रश्नांना त्यांनी काय केलं, 10 मार्काचा प्रश्न आणि त्याच्यामध्ये 2-2 मार्काचे 5 प्रश्न विचारले. मग कळून गेलं की त्याला जर आपण डिव्हिजन करतो आहे
तर एक प्रश्न विचारलाय 10 मार्कांना, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2च भाग शोधायचे, 2 पेक्षा जास्त शोधायचे नाही. याचं कारण आहे 10 मार्काच्या क्वेश्चनला. आता तुम्हाला मार्केटमध्ये अजून ह्या व्हिडिओवरती अजून व्हिडिओ बनतील की बाबा हे काही सांगतात वगैरे वगैरे. नीट ऐका, हा तुमचा पेपर आहे मित्रांनो. ह्या पेपरवरतीच तुम्हाला प्रश्न मिळणार आहे. ठीक आहे, MPSC तुम्हाला ह्या पेपरवरतीच प्रश्न लिहून देणार आहे आणि याला अशा मार्जिन्स राहणार आहे. ओके, काही नियम आहेत. ह्या मार्जिनमध्ये काहीच लिहायचं नाही, काहीच नाही. डॉट नाही, फुल स्टॉप नाही, नंबर नाही, स्टार नाही, काहीच नाही. ह्या कोणत्याच मार्जिनमध्ये काहीच लिहायचं नाही बरं का. 10 मार्कांसाठी तुम्हाला हे पान 1 आणि पान 2 असे मिळणार आहे. हे एकाच पेजचे 2 भाग आहेत, इकडून आणि इकडून. ठीक आहे, आता 10 मार्काचं इथे लिहिणार आहे तुम्ही. इथे तुम्ही काहीतरी लिहाल ज्याला इंट्रोडक्शन म्हणतात. काय असतं, कसं असतं, त्याचे काहीतरी 5-6 प्रकार असतात, ते सगळं शिकवेल मी तुम्हाला डाऊन द लाईन. मग त्यानंतर तुम्ही काय कराल, इथे हेडिंग, पहिली तुमची हेडिंग लिहाल. मग इथे पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3, पॉईंट 4, पॉईंट 5. मग इथे दुसरी हेडिंग लिहाल, पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3, पॉईंट 4, पॉईंट 5 आणि कन्क्लुजन लिहाल आणि उत्तर संपवाल. अरे तिसरा भाग लिहायला जागाच कुठे आहे सर, मला तरी लिहायचा, तरी मी याचे 2 पॉईंट्स कट करतो. हा पण कट करेल, हा पण कट करेल, हा पण कट करेल, पण मी तिसरा पार्ट टाकेल. टाक. तिसरा पार्ट जर तू टाकलास तर डेफिनेटली तुझ्या ह्या तू हे 3 पॉईंट्स लिहिले, इथे 3 पॉईंट्स लिहिले, या 3 पॉईंट्समध्ये तुला 1 मार्क्स मिळेल. 2 पॉईंट तुझे आवडणार नाही बहुतेक, 2 मार्क्स मिळू शकतात. इथे 2 मार्क्स मिळू शकतात, इथे 2 मार्क्स मिळू शकतात. ओके, तुला असं वाटू शकतं, बट नाही. एक पार्ट जर चुकला, समजा एक पार्टमध्ये कुठे जर प्रॉब्लेम झाला, जो पार्ट डिमांडच नाही आहे क्वेश्चन्सची डिमांड, ही खूप मोठी गोष्ट आहे. क्वेश्चनची डिमांड म्हणजे डिसायफरिंग क्वेश्चन कळणे. जो व्यक्ती क्वेश्चनला अशा भागांमध्ये टाकू शकतो तोच व्यक्ती क्वेश्चनची डिमांड ओळखू शकतो. हीच आहे, हे भाग ओळखणंच आहे क्वेश्चनची डिमांड ओळखणं. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट, नाव 3 पार्ट टाकू नका, हे याचं कारण आहे. 10 मार्कामध्ये 15 मार्कर क्वेश्चन, याच्यामध्ये 3च पार्ट टाका. सर 3 भाग विचारलेच नाही, शोधू कसे? अरे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. डाऊन द लाईन आपण ज्यावेळेस प्रश्न बघूया, प्रश्न बघताना मी तुम्हाला सांगेल याच्या 3 पार्ट्स कसे बनवायचे. त्याला एक हिडन पार्ट ऑफ द क्वेश्चन म्हणतात. हिडन पार्ट कसा शोधायचा, तो लपलेला पार्ट कोणता आहे, ठीक आहे, त्याला हिडन पार्ट म्हणतात. एक एक्स्ट्रा पार्ट आहे, तो कसा लिहायचा सर. ॲडिशनल मार्क्स कसे घ्यायचे सर. कृषी याच्याबद्दल जर प्रश्न विचारलेले आहे, कृषी विभाग, कृषी क्षेत्र, किंवा तुम्ही विचारा सध्या खूप भूकंप होत आहेत, भूकंपावरती प्रश्न विचारलेला आहे, तर सर याच्यामध्ये मी एक्स्ट्रा मार्क्स कसे घेऊ. याच्यासाठी खूप टेक्निक्स आहेत आपल्याकडे. बघ तुम्ही आता फक्त मला एवढं कळू द्या की तुम्हाला हे समजलेलं आहे, की क्वेश्चनचे भाग कसे बनवायचे, क्वेश्चनमध्ये किती भाग राहणार. 10 मार्करमध्ये 2 भाग राहणार, 15 मार्करमध्ये 3 भाग राहणार. 15 मार्करसाठी क्लिअरली तुम्हाला 3 पेजेस मिळतात. ठीक आहे, इथे तुमचं इंट्रोडक्शन राहील, इथे तुमचा भाग 1, इथे तुमचा भाग 2, इथे तुमचा भाग 3, इथे तुमचं कन्क्लुजन. बरं सर, नंबर ऑफ वर्ड्सचं काय भानगड आहे सर? आमच्या सरांनी तर सांगितलं 30% लोकस काहीतरी आणि काहीतरी टक्के फोकस, आणि इंट्रोडक्शन किती % आणि कन्क्लुजन किती %. राईट. हे बघा, नीट विचार करा. तुम्हाला त्या व्यक्तीने प्रश्न विचारलाय, ओके, त्या व्यक्तीने तुम्हाला प्रश्न विचारलाय. मी तुम्हाला सांगतोय सर तुम्ही 10 मार्करमध्ये 2 भाग बनवा. साहजिक आहे हे 5 मार्क्ससाठी, हे 5 मार्क्ससाठी साहजिक आहे. मी याच्यामध्ये 5 पॉइंट्स लिहिणार, याच्यामध्ये मी 5 पॉइंट लिहिणार. हुशार मुलगा असेल आणि जागा आहे त्याच्याकडे, तो याच्यामध्ये नक्कीच 6 पॉइंट लिहिणार, याच्यामध्ये पण 6 पॉइंट लिहिणार. म्हणजे जर सर माझा एखादा पॉइंट चुकला, त्याचा मार्क्स जरी गेला, तर मी एक्स्ट्रा ॲडिशनमध्ये 1 पॉइंट टाकून ठेवलाय मास्तराच्या भल्यासाठी, जेणेकरून 1 मार्क मला तिथे वाढू शकतो. हे साहजिक आहे. प्रश्न हाच आहे. प्रश्न कोणता आहे? हा आणि हा. हे जे भाग मी पाडले हाच प्रश्न आहे. मग सर याचं काय हो?
याची काय व्हॅल्यू आहे, याची काय व्हॅल्यू आहे हो सर? तुम्ही सांगताय की इंट्रोडक्शन लिहायचं आहे, कन्क्लुजन लिहायचं आहे, याची व्हॅल्यू काय आहे? व्हॅल्यू म्हणजे आपण म्हणतो ना किंमत काय आहे, त्याचे पैसे. पैसे नाही, आता इथे किमतीबद्दल, वेगळ्या किमतीबद्दल बोलतो आपण. एथिक्समध्ये गेल्यावर मी शिकवेल तुम्हाला ते. तर याची व्हॅल्यू काय आहे इंट्रोडक्शनची आणि कन्क्लुजनची, हे मेन पॉईंट आहे. तर बघा, मी उत्तर वाचायला सुरुवात केलं. खूप लिहून दाखवत नाही, तुमच्यासोबत बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. मी उत्तर वाचायला सुरुवात केलं एका व्यक्तीचं. ते उत्तर वाचता वाचता मी ते असं समोर घेतलं. आता समोर घेतल्या घेतल्या मी सगळ्यात पहिले काय बघणार? मी का मधोमध बघणार नाही, मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. ही माझी टेंडन्सी राहील वाचायची, राईट. तू डिमांड सॅटिस्फाय केली आहे का नाही हे मी तुझ्या पार्ट्स कसे आहेत बघणार एकदा, आणि मग तुझं पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचणार. मग एक विचार करा, फर्स्ट इम्प्रेशन कधी सेट होतं? फर्स्ट इम्प्रेशन सेट तेव्हाच होणार जर मी हातात घेतलं आणि मला दिसलं इथे इंट्रोडक्शनमध्ये एकदम छान सुंदरसं काही तुम्ही लिहिलं आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शनमध्ये छान काहीतरी लिहिलं आहे, मी खुश झालो. मग मी परत बॉडी वाचायला लागलो, हे प्रश्न, हे पार्ट्स वाचायला लागलो. आता परत काय झालं माहिती आहे का, हे जेवढे जे लाखो हजारो विद्यार्थी आहे ज्यांचे मी पेपर चेक करतोय, त्या विद्यार्थ्यांनी पण जनरली हेच लिहिलं आहे बॉडीमध्ये. मग चला शेवट आला, कन्क्लुजन वाचता वाचता परत ह्या व्यक्तीने इतकं भारी कन्क्लुजन लिहिलं की आय गॉट व्हेरी व्हेरी हॅपी, कारण की इथे गेल्यावर मी मार्क्स देणार आहे आणि इथे आल्यावर मी इम्प्रेशन सेट करणार आहे. हे इम्प्रेशनसाठी महत्त्वाचं आहे आणि हे गुण मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हा बॉडी तर ऑलमोस्ट सगळ्यांचा सेमच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कृषी क्षेत्रातील ज्या अडचणी सांगितल्या मी तुम्हाला 7, 8, 9, 10 इथे लिहून कुठेतरी, त्या बाकीच्यांना माहिती नाही आहे, बाकीचे पण त्याच अडचणी लिहितील. मे बी त्यांची जी लिहिण्याची शैली आहे थोडी वेगळी असू शकते, पण तिथेच लिहितील, गाभा तोच राहील त्यांचा. जर त्यांचा गाभा, त्यांची जी आयडिया, त्यांची जी जिस्ट जर तोच असेल आन्सर लिहिण्याचा, तर तुम्हाला वेगळे मार्क्स का मिळणार? तर वेगळे मार्क्स तुम्हाला वेगळं वागण्यासाठी मिळणार. तर वेगळं वागणं काय? क्वेश्चनचे पार्ट्स टाका, इंट्रोडक्शन अतिशय भारी लिहा, कन्क्लुजन अतिशय भारी लिहा, आणि हे प्रॉपर तुमचं हँडरायटिंग अप्रॉप्रिएट असू द्या. ते कसं आहे मी ते शिकवेल तुम्हाला, हँडरायटिंग कशी असायला पाहिजे, पेन कोणता वापरायला पाहिजे, त्यानंतर पेन वापरताना तो दाबून लिहिल्यावर मागून कसा उमटतो आहे, ह्या सगळे फीचर्स मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिली मेन्स आहे ना तुमची, मजाच आली पाहिजे, मजाच आली पाहिजे असं आपल्याला सिनारिओ क्रिएट करायचा आहे. तर आणि इंट्रोडक्शनचे 6 प्रकार असतात. ओके, कन्क्लुजनचे जवळजवळ 5 प्रकार असतात. हे बॉडी आणि पार्ट्स लिहिण्याचं एक सिमिलर 2च प्रकार असतात. ते प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. एकदा शिकलोत, एकदा फक्त शिकायचं म्हणजे कळवून घ्यायचं हो, याच्यामध्ये काही असं पाठांतर नाही आहे. एकदा कळालं की कळालं. हे क्वेश्चनच्या टाईप्स कशा पाडायच्या, 2 पार्ट्स असतानाही 3 पार्ट्स कसे काढायचे शोधून, त्याला म्हणतात आन्सर रायटिंग स्किल, उत्तर लेखनामागील विज्ञान. ठीक आहे, आय होप तुम्ही स्टिक राहाल शेवटच्या लेक्चरपर्यंत, म्हणजे यापुढेही मी शिकवेल तुम्हाला. हे नंबर ऑफ वर्ड्स वगैरे ह्या गोष्टी आपण नंतर बघूया. किती नंबर ऑफ वर्ड्स लिहायला पाहिजे, की इंट्रोडक्शनमध्ये किती शब्द पाहिजे, बॉडीमध्ये किती पाहिजे आणि कन्क्लुजनमध्ये किती पाहिजे, सगळं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बॉडीमध्ये मी तुम्हाला सांगता थांबलो. बॉडी जी आहे ना, तिच्यावरती तुम्हाला मेजर प्रश्न आहे. मेन प्रश्न तुम्हाला बॉडीवरती आहे. तर बॉडीवरती प्रश्न आहे याचा अर्थ बॉडीलाच मार्क्स जास्त आहे, ह्या दोघांना नाही आहे. तर जितके तुम्ही वर्ड्स वेस्ट करणार, जितके तुम्ही वर्ड्स लिहिणार आहे, 150 पैकी 150 शब्दांपैकी तुमचे 120 म्हणजे 110 to 120 हे वर्ड्स ह्या बॉडीसाठी पाहिजे. बाकीचे 30 तुम्ही 10 आणि 20 या प्रकारे डिवाइड करा. 10 शब्द म्हणजेच इंट्रोडक्शन, 20 शब्द म्हणजेच कन्क्लुजन. सेम थिंग चेंजेस टू 45. 15 मार्कर क्वेश्चनमध्ये तुम्ही इथे 15 टाका आणि उरलेले इथे टाका. ठीक आहे, एका ओळीमध्ये किती शब्द लिहू सर, कसं शब्द लिहू सर, पेन कोणता वापरू सर, काळा वापरू की निळा वापरू, एका पेपरमध्ये 2 पेन वापरले जातात का?
हां, आणि एक 3 पेन जातात का, वापरले जातात का, 4 वापरले जातात का, एक्झामिनेशनमध्ये मेंटॅलिटी काय असते, कसं असतं, काय असतं एक्झॅक्टली, ह्या सगळ्या गोष्टी मी समजावणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ट्यून राहायचं आहे, कंटिन्युअसली फॉलोअप घ्यायचा आहे चॅनलचा, आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं MPSCचं एक, त्याला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, चला भेटू मग पुढच्या लेक्चरमध्ये, ज्या लेक्चरमध्ये आपण अजून डिटेलमध्ये काही गोष्टी बघूया. ह्याच गोष्टी ज्या मी एकदम खूप पळत तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी इन डिटेल बघूया. ठीक आहे, थँक्यू सो मच.